आषाढी एकादशीच्या निमित्तानं खरं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल होतात। खरं तर यावर्षी जवळपास 25 लाखापेक्षा अधिक जे वारकरी आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते आणि ही जी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागाच्या तीरावरती अगदी हे वैष्णवांचा मेळा मोठ्या प्रमाणात जमा झालेला होता। आता आषाढी एकादशी संपूर्ण साधारण 2 दिवस झालेले आपण बघू शकतोय की पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं जी आहे ती स्वच्छतेची मोहीम आता हाती घेतलेली आहे आणि हे जे स्वच्छता विभागाचे जे कर्मचारी आहेत ते सध्या चंद्रभागेवरती जो काही कचरा आहे तो साफ करण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालं आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते वारकरी खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते आणि आता हे सर्व वारकरी जे आहे ते परतीच्या प्रवासावरती किंवा परतीच्या वाटेवरती गेलेले आहेत। मात्र अद्यापही काही जे नागरिक आहेत ते अगदी मनोभावे या चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करताना जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आषाढी एकादशी संपल्याच्या नंतर सुद्धा काही वारकरी असतात किंवा काही जे भाविक असतात ते पंढरपूरमध्ये दर्शनाच्या निमित्तानं थांबलेले असतात। आता आपण बघू शकतो खरं तर मोठ्या प्रमाणात आषाढी एकादशीच्या निमित्तानं गर्दी होती। मात्र गर्दी जरी ओसरलेली असली तरी अद्यापही काही जे वारकरी असेल किंवा गर्दी जी आहे ते सध्या या चंद्रभागेच्या तीरावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जे काही आषाढी एकादशीच्या निमित्तानं जे भाविक आलेले होते वारकरी आले होते आणि जे काही कचरा झालेला आहे तो कचरा साफ करण्याचं काम जे आहे ते सध्या पंढरपूर नगर परिषदेच्या जे स्वच्छता विभाग आहे या स्वच्छता विभागाच्या माध्यमातून JCB किंवा मोठे जे ट्रॉल्या आहेत अशा माध्यमातून सध्या जे आहे ते चंद्रभागा तीरावरती जो काही कचरा वाहून आलेला आहे किंवा साठलेला आहे तर हा कचरा स्वच्छ करण्याचं जे काम आहे ते सध्या पंढरपूर नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी विभागाच्या वतीनं जे आहे ते सध्या सुरू आपल्या सध्या पाहायला मिळत आहे। आपण एकंदरीतच बघू शकतो की सगळं वातावरण आहे आणि 2 दिवसापासून खरं तर आषाढी एकादशी संपल्याच्या नंतरपासून हे जे कर्मचारी आहे ते स्वच्छता करताना सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।